मला ॲक्च्युली शिवानी म्हणून असं खूप छान वाटतंय की असं काहीतरी तारिणीने कमळीसाठी प्लॅन केलंय. तिचे सगळे स्वप्न पूर्ण हो असं मला वाटतं. मी कमळीला तिच्या आईवडिलांपासून दूर ठेवतोय. मला इतकं शिकायचं आहे की मी गावाला जाऊन माझ्या गावातल्या बाकी मुलींसाठी शिक्षणाची सोय करून देईन. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. खरं तर आज कमळी मालिकेत एक नवं सदस्य ॲड झालं आहे आणि ते म्हणजे तारिणी ॲड झाली. आणि खरं तर कमळीपासून सुरुवात करणार आहे. कमळी, तारिणीला हे सदस्य बनवून किती छान वाटते खरं तर तुला? ती नवीन सदस्य नाही तर ती जुनी सदस्य आहे. कारण आम्ही सतत दर महिन्याला त्यांच्या सेटवरती मी असते आणि माझ्या सेटवरती आम्ही शूटिंग पण शेजारी त्यामुळे आता आम्हाला आज सवय आम्ही झाली. आल्या तेच बोललोय की आपण एकत्रच शूट सुरू करूया करूया आता. आणि आज सकाळी म्हणजे प्रत्येक वेळी आम्ही भेटत आलोय असं कोलॅबोरेशन वाल्या शूट साठी, तेव्हा आम्ही होतो की हाय शिवानी कशी आहेस? आज आम्ही हाय शिवानी गुड मॉर्निंग इतक्या कॅज्युअली आलो की आता सवय झाली आम्हाला. मला सांग, इतकं छान सरप्राईज मिळतंय आणि मित्रमैत्रिणींकडनं मिळतंय. किती छान वाटतंय कमळीला खरं तर? नाही, खूपच छान वाटतंय. कारण त्यांनी हे प्लॅन केलं हे मी विचारच करू शकत नाही. मुळातच कमळी गावावरून इथे आली आहे. तिला तर म्हणजे लक्षातही नव्हतं की तिचा वाढदिवस आहे. कारण इतक्या सगळ्या गोष्टी, इतके सगळे आव्हान तिच्या समोर उभे आहेत की त्या सगळ्या गोष्टींना ती सगळ्या संकटांना ती तितक्याच जिद्दीने सामोरी जाते. पण ह्या गोष्टी पण तिच्या आयुष्यातल्या आहे की तिचा वाढदिवस आहे, तर तो त्या सगळ्यांना माझ्या मित्रमैत्रिणींना लक्षात होता आणि त्यांनी इतकं छान गिफ्ट मला दिलंय. येस, खरं तर आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरात आलोय आणि मला असं वाटतं कमळी आणि महाराजांचं आता एक घनिष्ठ नातं या मालिकेमुळे झालंय. कशा पद्धतीने ते नातं झालं आणि किती प्रेरणा मिळते यांच्याकडनं. जेव्हा जेव्हा हे सीन येतात त्या किती ऊर्जा घेऊन जातेस. नाही, विजया म्हणून मला खूप नवीन गोष्टी शिकायला मिळतात ह्या सगळ्यातून. कारण कमळीचं दैवतच महाराज आहेत आणि तिचं जे काही म्हणजे ती जी काही वाढली आहे त्यांच्या गोष्टींपासून, ते सगळ्या गोष्टी आबा तिला लहानपणापासून सगळ्या गोष्टी शिकवत आल्यात महाराजांच्या. त्यामुळे तिला तेच प्रेरणा देतात आणि त्याच्यानुसारच ती चालली आणि त्याच्या बळावरच ती त्यांच्या विचारसरणीच्या बळावरच ती इथे आली आहे आणि एकटी सगळ्या गोष्टींना लढतीये. त्यामुळे मला विजया म्हणून पण खूप गोष्टी शिकायला मिळतात आणि लढायला एक वेगळीच प्रेरणा मिळते. येस, आणि हीच प्रेरणा शिवानीला देखील मिळते. शिवानी, काय सांगशील? किती छान वाटतं आणि ही ऊर्जा तुला देखील किती लाभते? असं खूप छान वाटतंय. असं नसतं ना की दरवेळेस जेव्हा तुम्ही महाराजांबद्दल गोष्ट ऐकता किंवा त्यावेळेस उत्साह असतोच, पण ॲट द सेम टाईम शांतताही वाटते, आनंदही वाटतो, प्रेरणाही मिळते. तर ती एक जी पॉझिटिव्ह एनर्जी आणि ती जी एक वाईब असते ती इकडे आल्यावर मिळाली आहे. आणि मला ॲक्च्युली शिवानी म्हणून असं खूप छान वाटतंय की असं काहीतरी तारिणीने कमळीसाठी प्लॅन केलं आहे. अशा मैत्रिणी, असे मित्र सगळ्यांना ॲक्च्युअल आयुष्यात पण मिळत राहावं, जे असे छान छान सरप्राईजेस त्यांच्यासाठी प्लॅन करतील. सो खूपच कमाल वाईब आहे आत्ता इकडची. सो मजा येणार आहे अजून शूट करायला सुद्धा. येस, पण हे सरप्राईज नेमकं कशा पद्धतीने ठरलं गेलंय? आणि मला हे सांगा, तू कशी काय ऍड झाली? कारण की आम्ही आतापर्यंत बघत होतो की हे दोघं नेहमी तिच्यासाठी उभी होते आणि तारिणी येऊन कमळीसाठी उभी राहते. तारिणीसाठी तिच्या आयुष्यातली माणसं आणि फॅमिली कायमच महत्त्वाची आहे. त्याच्यामुळे तिला त्यांची किंमत सुद्धा आहे. आणि तिला आता हे माहिती आहे की कमळी जर आत्ता मुंबईमध्ये एकटी आहे शिक्षणासाठी आलेली आणि तिच्यासोबत ऑफकोर्स हे लोक आहेत आणि तिचा वाढदिवस आहे, तर आपण तिच्यासाठी काहीतरी आणखीन छान प्लॅन करूया, तिच्यासाठी सरप्राईज प्लॅन करूया. त्याच्यात तारिणी पण इन्व्हॉल्व झाली आहे की ठीक आहे, चला मला पण माझ्या मैत्रिणीला सरप्राईज द्यायचं आहे. आणि म्हणून मग त्यांनी हे सगळं सरप्राईज प्लॅन केलंय. येस, पण हे आउटडोअर शूट किती चांगलं वाटतंय. कारण की नेहमी सेटवर शूट करून करून एक दिवस आपण मंदिरात येतो आणि आउटडोअर शूट करतं. किती छान वाटतंय खरं तर. खूप छान वाटतंय. त्यात पण महाराजांचं मंदिर आहे त्याच्यामुळे आणखीन छान वाटतंय, वेगळीच वाईब येते. आणि शांतता आहे खरं सांगायचं तर. एवढ्या शांततेत शूट करायची आम्हाला सवय नाही आहे. आमच्या सेटवर खूप गडबड असते कारण त्यामुळे एवढ्या शांततेत शूट करायला आणखीन मस्त वाटतंय. येस, निंगी सगळ्यात जवळची मैत्रीण आहे. निंगी, काय मागतेस की हिच्या वाढदिवसाच्या दिवशीला असं सगळं काही गोष्टी मिळव? आणि नेहमी तू तिचा प्रवास बघत आली आहे, तर तिच्या आयुष्यात काही गोष्टी घडाव्यात असं निंगीला काय वाटतंय? माझं तर असं आहे की
तिचे सगळे स्वप्न पूर्ण हो असं मला वाटतं. म्हणजे ती शिकून खूप मोठी हो, कलेक्टर हो आणि तिने गावाकडे जाऊन जे तिचं स्वप्न आहे की तिने शाळा बांधावी, तसं तिने ते सगळे स्वप्न पूर्ण करावे आणि आबा आणि सरू काकीला खूप प्राऊड फील करावं, हेच निंगीचं स्वप्न आहे. येस, पण मला असं कुठेतरी वाटतं ऋषी आता कमळीला सरुताईंशी भेटण्यासाठी काही ना काहीतरी करतोय किंवा आई बाबा शोधण्यासाठी तिला मदत करतोय, धडपड करतोय, हे आम्हाला मालिकेत दिसतंय थोडंफार. सो हे कशा पद्धतीने, आणि आता वाढदिवसाच्या निमित्त तू ते देखील काही सरप्राईज देऊ शकशील का तिला? नाही, ॲक्च्युली मी कमळीला तिच्या आईवडिलांपासून दूर ठेवतोय खरं तर. म्हणजे त्याच्यात काही तिचं वाईट इच्छित नाही मी, पण ती आत्ता जर का तिच्या घरच्यांकडे गेली तर तिचं स्वप्न ती कदाचित मागे ठेवून जाईल अशी ऋषीला एक भीती आहे. त्याच्यामुळे तो खरं तर तिला तिच्या घरच्यांपासून लांब ठेवण्याचा प्रयत्न करतोय. पण ॲट द सेम टाइम त्याला त्या गोष्टीचं वाईटही वाटतंय की मी इथे काय म्हणतात त्याला, एक नेसेसरी इव्हिल बनतोय या सगळ्यात, आणि त्याला गिल्ट पण आहे. त्यामुळे तो अधनंमधनं अशा काही गोष्टी करत असतो सो दॅट तिला तिच्या घरच्यांची आठवण येणार नाही किंवा तिला काही कमी भासणार नाही, ह्याचाही तो तितकाच प्रयत्न करत असतो. येस, पण या निमित्त म्हणजे कमळीला काय आणखी सर म्हणून एक गोष्ट असते ना की तिला ही गोष्ट तिच्याकडनं घडायलाच हवी, अशी कोणती वाटते खरं तर ऋषी सरांना? तिला जे जगाला प्रूव्ह करून दाखवायचं, तिच्या आईवडिलांना पेक्षा सुद्धा तिला एक ती स्वतः एक मोठं इन्स्पिरेशन आहे. आणि तिची जी इच्छा आहे की तिला एक स्वतःचं कॉलेज उभं करायचं आहे, ते तिने कुठल्याही परिस्थितीत उभं केलंच पाहिजे. आणि तिच्या ह्या प्रवासामध्ये तिला जी मदत लागेल ती सगळी ऋषी तिला करेल. येस, पण कमळी असं असतं ना, वाढदिवसाच्या दिवशी आपण एक विश मागतो, तर आज कमळीने खरं तर कोणती विश मागवली? नाही, विश म्हणजे तेच आहे की मला माझं स्वप्न पूर्ण करायचं आहे आणि मला इतकं शिकायचं आहे की मी गावाला जाऊन माझ्या गावातल्या बाकी मुलींसाठी शिक्षणाची सोय करून देईन. सो हेच माझं स्वप्न आणि तेच राहणार आहे. येस, पण तारिणीच्या आयुष्यात काही संकट सुरू असताना ती कमळीसाठी आली आहे. सो कमळी थँक्यू म्हणायचं असेल तर काय असेल का? थँक्यूच म्हणेन, कारण प्रत्येक वेळी ती मदतीला धावून आली आहे माझ्या आणि तिची साथ आहे. आणि मला वाटतंय कमळीला एक चांगली मैत्रीण, एक ताई मिळाली आहे या नवीन शहरात, त्यामुळे तिला खूप छान वाटतं. येस, पण शिवानी आणि विजय यांचं नातं कसं झालं हे मला शिवानीकडनं ऐकायचंय, कारण की सारखे महासंघामध्ये एकत्र दिसणं, ही मैत्री आता किती छान झाली. खूप छान. खरं तर या दोन्ही मालिका सुरू व्हायच्या आधीपासून आम्ही एकमेकींना ओळखतो. बरेच वर्ष होत आली आहेत आता या गोष्टीला. आणि आम्ही खरं सांगायचं तर असं कधी हँगआउट केलंय किंवा टाइमपास करायला भेटलोय असं कधीच झालं नाही. आम्ही कुठल्या ना कुठल्या मालिकेच्या महासंगमसाठीच भेटत आलोय गेल्या अनेक वर्षात. त्याच्यातनंच आमची मैत्री डेव्हलप झाली आहे. पण कमळी आणि तारिणीमुळे जी काही डेव्हलप झाली आहे त्याला बीटच नाही करू शकत खरंच. कारण आता आम्ही असं रॅन्डम, त्यात आम्ही आता दोघेही ठाण्यातच राहायला आलोय, त्याच्यामुळे आमचं ते हे खूप, मग इकडनं जेवण मागूयात का, अच्छा मग तिकडे ते छान आहे का, मग जरा हे सजेस्ट कर, ते सजेस्ट कर, हे आमचं सतत चालू असतं. आणि म्युच्युअल फ्रेंड सुद्धा आमचे खूप आहेत, त्याच्यामुळे गॉसिपही खूप चालू असतं. काही बीटच नाही करू शकत, त्याच्यामुळे मजा येते, खूप खूप मजा येते. पण कमळी आणि तारिणीची जी मैत्री झाली, तारिणीला विचारेल की कमळीच्या इच्छा या पूर्ण व्हाव्यात अशा कोणत्या आवडतात तुला? सगळ्याच आवडतात ऑफकोर्स. आणि तारिणी मला ऑनेस्टली असं वाटतं तारिणी कमळीच्या मैत्रिणीपेक्षा ती तिच्या मोठ्या बहिणीसारखी आहे. तारिणीला ऑलरेडी घरात 2-3 बहिणी आहेत, त्याच्यामुळे कमळी पण तिची आणखीन एक बहीणच आहे जिच्यासाठी ती कायम चांगलंच चिंती आहे की तिचं सगळं चांगलं व्हावं, तिच्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हाव्यात, तिच्यावर कुठल्या प्रकारचं संकट येऊ नये. आणि जरी आलं तरी ढाल बनून तारिणी तिच्यासमोर उभी आहे. येस, पण तारिणीच्या आयुष्यात जी काही संकट सुरू आहेत त्याबद्दल प्रेक्षकांना काय सांगायला आवडेल? काय काय खुलासे होतील असं वाटतंय आता? भरपूरच गोष्टी आता प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहेत. अशाही खूप गोष्टी आहेत ज्या आम्हालाच माहीत नाही आहेत. आम्हालाच सीन करत असताना लक्षात येतं की अरे बापरे, हे असं पण कनेक्शन आहे, अशा पण गोष्टी घडणार आहेत. मालिका आत्ता खूपच रंजक वळणावर आहे. त्या तारिणीची काय म्हणतात तारांबळ चालली आहे, कारण तिला केदारला सुद्धा सांभाळायचं. केदार तिचा जो राईट हँड आहे तो आत्ता सध्या इमोशनली थोडा हललेला असल्यामुळे तिला त्यालाही काय म्हणतात त्याच्याही पाठीशी खंबीरपणे उभं राहायचं आहे. ॲट द सेम टाईम फॅमिलीही सांभाळायची आहे, फॅमिलीपासून लपवून तिला तिचं कामही सांभाळायचं आहे. सो अशी जरा तिची तारांबळ चालू आहे. त्याच्यात तिने वेळ काढून
कमळीचा बर्थडे प्लॅन केलेला आहे. सो शी इज अ तारिणी ना, ती काही करू शकते. पण तेच केदारच्या आयुष्यात असं झालं आणि एकीकडे ऋषी आणि अनिकाची आम्हाला एंगेजमेंट पाहायला मिळते. कसं वाटतंय खरं तर कमळीला, आणि त्यातच वाढदिवस येतो, कुठेतरी तो इमोशनल बॉन्ड असं वाटतंय काहीतरी की होऊन जाऊ दे एंगेजमेंट. नाही, त्याच्या मागचं एकच आहे की ती हे सगळं खोटं बोलून सुरू आहे. म्हणजे नयनतारा मॅडमला ब्लॅकमेल केलं जात आहे आणि हा कामिनी आजी आणि अनिकाचा डाव आहे. त्यामुळे आता कमळीचं हेच आहे की हे ऋषी सरांचा बळी जाऊ नये उगाच. म्हणजे त्यांची इच्छा नाही आहे एंगेजमेंट करायची, पण हे चुकीच्या गोष्टी घडवून त्यांची मुद्दाम करतायत एंगेजमेंट. त्यामुळे त्याचं कमळीचा हाच प्रयत्न आहे की कसं या सगळ्यातून सगळ्यांचा चेहरा सगळा बाहेर येईल सगळ्यांसमोर. येस, मला असं वाटतं दोन्ही मालिकेचे खुलासे लवकरच होतील, पण आज वाढदिवस आहे आणि त्यानिमित्त आपण इथे आलोय, तर प्रेक्षकांना काय सांगायला आवडणार आहे? मला हेच सांगायला आवडेल की नक्की बघा 12 डिसेंबरला कमळीचा वाढदिवस आणि तिला खूप 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 शुभेच्छा द्या. येस, थँक्यू सो मच, आणि कमळीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.